नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. परिवहन समितीच्या निवडणुकीवरून शिवसेना व लोकशाही आघाडीत हाणामारी. तर शिवसेनेचे शैलेश भगत यांचा काँग्रेसला पाठिंबा. तर भांडूपमध्ये शिवसेना शाखा क्रमांक 109 तर्फे किल्ले बक्षीस वितरण सोहळा संपन्न. तर मुलुंडमध्ये भाजपा नगरसेवक मनोज कोटक यांच्या प्रयत्नांना यश. रस्त्यावर उभारले लाईटीचे खांब. ठाणे परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीवरून शिवसेना लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. ठाणे परिवहन समिती सभापतीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा अंतिम दिवस होता. शिवसेनेने अधिकृतरित्या प्रकाश कदम यांना उमेदवारी दिली असताना शैलेश भगत यांची उमेदवारी सेनेने नाकारल्यावर नाराज शैलेश भगत यांनी अखेरच्या क्षणी लोकशाही आघाडीला पाठिंबा देत बंडखोरी केली. या बंडखोरीमुळे काल शिवसेना व लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झोंपली होती. अगदी मारामारी, गाड्यांची तोडफोड करीत या संतप्त कार्यकर्त्यांनी पालिकेच्या दालनाबाहेर हाणामारी केली. हाणामारीमुळे संपूर्ण रस्त्यावर वाहतूक कोंडी तर पोलिसांचीही नाचक्की झाली होती. दोन्ही गटात हाणामारी होताच या गुळक्यात काही गुंडांचा समावेश असल्याने पोलिसांनी भगत यांना संरक्षण दिले. तर भगत यांनी अर्ज भरू नये याकरिता शिवसेनेने त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला. तर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भगत यांना पालिकेबाहेर आणले. तर परिवहन समितीच्या उमेदवारी करता अशी हाणामारी करणे हे योग्य नसल्याने मनसेने आक्रमकता व्यक्त केली आहे. स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे गणेश साळवी यांना नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेने आपल्याकडे खेचले होते. तर शिवसेनेचे परिवहन समितीचे सदस्य शैलेश भगत यांनाच सभापतीपद देऊन राष्ट्रवादीने चांगलीच खेळी खेळली आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. ठाणे महानगरपालिका व महाराष्ट्र टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ते 12 जानेवारी रोजी ठाण्यात उपवन आर्टचे आयोजन. ठाणे शहर तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. या तलावांच्या सौंदर्य संवर्धनाकरिता ठाणे महानगरपालिका विविध प्रकल्प राबवित असते. महाराष्ट्र टुरिझम व ठाणे महानगरपालिका यांच्या वतीने यंदा उपवन आर्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 12 जानेवारी दरम्यान उपवन परिसरात हा कार्यक्रम राबविला जाणार असून सर्व धर्म, वय, विविध क्षेत्रातील कलांना वाव देण्यात येणार आहे. सोसायटी, शाळा, महाविद्यालय यांना यामध्ये सहभागी होता येणार असून 64 स्पर्धांचे आयोजन करीत कलांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. तसेच 300 स्टॉलही येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अरुण कुमार यांनी दिली. संदीप कर्नावट, सुमन विजेकर यांच्यासह इतर मान्यवर येथे उपस्थित होते. तर शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाकरिता काही सवलती दिल्या जाणार असून त्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. यामध्ये 64 प्रकारच्या कला सादर होतील. साधारणतः वेगवेगळ्या प्रकारचे 300 स्टॉल्स खाद्यपदार्थांचे आणि हँडीक्राफ्टचे लोकांना वस्तू उपलब्ध करून दिल्या जातील आणि 6 प्रकारच्या स्टेजवरती स्थानिक अतिशय नामांकित कलाकारांचे वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जातील. तसेच वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयातील टॅलेंट हंटमधनं सिलेक्ट केलेल्या लोकांचे ग्रँड फिनाले या 6 स्टेजवरती होणार आहे. याच्या व्यतिरिक्त ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये वेगवेगळ्या भाषिक लोकांना त्यांचं कल्चर प्रगट समोर करण्यासाठी जसं आपण शोभायात्रा दरवर्षी कंडक्ट करतो आपल्याला माहिती असेल तसं प्रत्येक भाषिकांसाठी ह्या प्रकारचं शोभायात्रा दरेक भाषेची जसं बंगाली कल्चर आहे, सिंधी कल्चर आहे, पंजाबी कल्चर आहे, गुजराती कल्चर आहे यांच्यासाठी कार्निवल आपण अरेंज करत आहोत. जेणेकरून या सगळ्यांची जी कल्चर आणि आर्ट आहे ही आपण या प्रोग्राममधनं सगळ्यांसमोर बघू शकू. सदर कार्यक्रम सबंध ठाणेकर एकत्र येऊन करत आहेत. ठाण्यातील हा अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा कार्यक्रम असल्यामुळे सर्व ठाणेकर आणि सर्व ठाण्यामध्ये असलेले बिझनेस हाऊसेसला आम्ही कळकळीची विनंती केली आहे की आपण इथे बिझनेस हाऊस केलेलं आहे. आपण याच्यातनं काही ना काही आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपल्याकडनं जेवढं योगदान शक्य आहे MCH आणि इतर बिझनेस हाऊसेस, ज्वेलर्स, ऑटोमोबाईल्स आणि इतर रिटेलर्स यांनी सगळ्यांनी या कार्यक्रमाला जेवढा चांगला हातभार लावता येईल तेवढा चांगला हातभार लावावा. तसंच महानगरपालिकेलाही आम्ही विनंती केलेली आहे की ठाण्याचं ह्याच्यातनं फार मोठ्या प्रमाणावरती ब्रँडिंग होणार आहे आणि अतिशय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चांगले कलाकार इकडे येऊन काही परफॉर्मन्सेस देणार आहेत. वर्षानुवर्ष हा कार्यक्रम दर जानेवारी महिन्यामध्ये चांगल्या ठिकाणी होत राहावा या दृष्टीने आपल्याला हा पहिला कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सबंध ठाण्याला हे आव्हान आहे की योग्य तो परी मदत आपल्याला याच्यामध्ये करता यावी. व्हॉलेंटियर्स म्हणा, स्टॉल्स म्हणा किंवा आर्थिक जबाबदारी म्हणा, जे कोणी ज्या स्वरूपातून ह्या प्रकाराला आपल्याला मदत करू शकेल त्यांनी आपल्या संकेतस्थळावरती www.uponarts.com याच्यावरती गेलं तर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहेत आणि प्रेस रिलीजमध्ये इथेही आम्ही सगळे नंबर आता आपल्या सबंध प्रेससमोर ठेवत आहोत जेणेकरून आपल्याला ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि जागरूक आणि अतिशय रिनाऊंड बिझनेस हाऊसेसनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आर्थिक योगदान द्यावं ही त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून द्यावं अशी माझी सबंध ठाण्याला विनंती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे.
शिवसेना शाखा क्रमांक 109च्या शाखेचे नूतनीकरण तसेच किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न. शिवसेना शाखा क्रमांक 109 आणि 111च्या संयुक्त विद्यमाने किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा भांडूप सह्याद्रीनगर येथे पार पडला. दिवाळीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. ही स्पर्धा शिवसेना शाखा क्रमांक 109 व 111 यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती. त्याचबरोबर शिवसेना शाखा क्रमांक 109च्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळाही पार पडला. या प्रसंगी शिवसेना नेते लीलाधरजी डाके, भाजपा नेते किरीट सोमय्या, चित्रपट सेना उपाध्यक्ष दिगंबर नाईक, विभाग प्रमुख दत्ताजी साळवी, संध्या वडावकर, विभाग प्रमुख सुरेश मोहिते, महिला शाखा संघटक नेहा पारकर, संतोष ब्रीद आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारलेल्या वातावरणात महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी या शाखेचे नूतनीकरण करून शिवसेना प्रमुखांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची ग्वाही शाखा क्रमांक 109चे शाखा अध्यक्ष उमेश माने यांनी S9शी बोलताना दिली. जे विचार महाराष्ट्राला दिले आहेत आणि महाराष्ट्राची भूमी शिवसेना प्रमुखांच्या विचाराने आज संपूर्ण वातावरण वेगळ्या पद्धतीचं झालेलं आहे. हिंदुत्वमय वातावरण आहे आणि 2014ला आमचा शिवसेना, भाजप आणि RPIचा झेंडा दिल्लीच्या लोकसभेवर आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकवण्याची जबाबदारी शिवसेना प्रमुखांनी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांवर दिलेली आणि ती पदाधिकाऱ्यांवर दिलेली भूमिका आम्ही योग्य पद्धतीने निष्ठेने पार पाडणार आणि विधानसभेवरती आणि संसदेवरती दोन्ही ठिकाणी भगवा हा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देतो. हे शिवसेना शाखा आज जे नूतनीकरण झालेलं आहे ह्या नूतनीकरणामध्ये ह्या तमाम शिवसैनिकांचा सहभाग, आमच्या पक्षाच्या वरिष्ठांचा आम्हाला असलेलं मार्गदर्शन, या मार्गदर्शनातून आम्ही हे संपूर्ण वैभव उभं केलेलं आहे. हे वैभव शिवसेना प्रमुखांच्या चरणी अर्पण. शिवसेना शाखा क्रमांक 109च्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा लीलाधरजी डाके यांच्या हस्ते पार पडला. परंतु काही वर्षापूर्वी शिवसेना प्रमुखांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन झाले असल्याच्या आठवणींना शिवसेना नगरसेवक अशोक पाटील यांनी उजाळा दिला. या भांडूपमध्ये शिवसेना शाखा क्रमांक 109 ज्या शाखेचे शाखा प्रमुख उमेशजी माने आहेत, त्या शाखेचा नूतनीकरण झालं. अभिमानाने सांगतो, या शाखेची ज्यावेळेस नवीन बनवण्यात आली होती, जी शाखेची बांधणी झाली, त्याचं उद्घाटन बाळासाहेबांच्या हस्ते झालं होतं आणि त्याच शाखेचं आज नूतनीकरण डाकेसाहेबांच्या हस्ते होतं आहे. शिवसेनेची शाखा हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये येणारा सर्व जो बाळासाहेबांना मानणारा वर्ग आहे, शिवसैनिक आहे, या मंदिरामध्ये ज्या आस्थेने येतो, ज्या अपेक्षेने येतो, त्या अपेक्षेचं पूर्ण करण्याचं काम शाखा प्रमुख आणि महिला शाखा प्रमुख शिवसेनेचे शाखा सगळे कार्यकर्ते करतात. अनेक अडचणी या विभागामध्ये आहेत. आजारी असेल तर त्याला हॉस्पिटलपर्यंत नेणं, रक्त असेल तर रक्तदानाची मदत करणं किंवा शाळा कॉलेजामध्ये प्रवेश देणं हे या मंदिराच्या माध्यमातून केलं जातं आणि या मंदिराचं आज नूतनीकरण झालेलं आहे. खरं तर या मंदिराला जे वैभव प्राप्त झालेलं आहे या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्याचं काम आज शिवसैनिक या शाखेत करतायत. खरं अभिमान वाटला या शाखेच्या ज्या स्वरूपाने ही शाखा बनवण्यात आलेली आहे. की अशा फार क्वचित शाखा असतील की या मंदिरामध्ये या एवढं चांगलं वैभव तयार झालेलं आहे. या शाखेमध्ये प्रत्येक विभागातील सर्व कार्यकर्त्यांची नोंद ठेवण्यासाठी कॉम्प्युटर बसवण्यात आलेले आहेत. म्हणजे प्रत्येकाला जे ज्या पाहिजे ते या शाखेच्या माध्यमातून देण्याचं काम उमेशजी करतायत. माझ्याबरोबर संगीता पेडणेकर जी आहेत, प्रशासकीय कार्यालय प्रमुख आहेत, माझ्याबरोबर सर्व शाहीर शिंदे आहेत. ही सगळी मंडळी या शिवसेनेने भारावून गेलेली मंडळी आहेत आणि या मंदिरामध्ये आज या नूतनीकरणाच्या प्रसंगी उपस्थित झाले आहेत. मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या शाखेच्या माध्यमातून 2014 मध्ये हे जे आपलं स्वप्न आहे, बाळासाहेबांचं स्वप्न होतं, हे स्वप्न साकार करण्याचं काम प्रत्येक शिवसैनिक करतील आणि हे शिवसैनिक केलेलं काम ही खरी त्यांची श्रद्धांजली ठरणार आहे. त्याचं काम ते शिवसैनिक करत राहणार आहेत आणि या शाखेमधील पुन्हा एकदा या शाखेला जे वैभव प्राप्त झालेलं आहे, या शाखेमध्ये उमेशजी यांचे वडील यापूर्वी शाखा प्रमुख होते आणि वडिलांनी एक चांगला सैनिक, चांगला मुलगा आपल्याला शाखा प्रमुख म्हणून दिलेला आहे. त्याच्या हातून एक सत्कार्य करत ईश्वरचरणी प्रार्थना करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह उपेश शिरवडकर, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. एसनानच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंडमधील ओम शिवसाई समिती ट्रस्टच्या 9व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त माता की चौकीचे भव्य आयोजन. मुलुंड कॉलनी परिसरातील पवई चौकातील ओम शिवसाई समिती ट्रस्टच्या 9व्या वार्षिक वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 15 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंतीनिमित्त साईबाबांची मूर्ती दत्त जयंतीच्या अगोदरल्या दिवशी हे झाली, बसवण्यात स्थापना करण्यात आली. त्याच्यामध्ये दत्त जयंतीचा आम्ही 4 दिवसाचा आमचा प्रोग्राम असतो. एक म्हणजे पहिल्या दिवशी स्थापित देवता पूजन असतं, दुसऱ्या दिवशी पूर्णाहुती, तिसऱ्या दिवशी माताची चौकी आणि चौथ्या दिवशी साई भजनाचा कार्यक्रम असतो आणि साई भंडारा असतो आणि दुसऱ्या दिवशी पालखी निघते दत्त जयंती दिवशी. 9व्या वार्षिक वर्धापन दिन सोहळ्यात माता की चौकी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माता की चौकी कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात लोकांनी मातेच्या दरबारात हजेरी लावली. मातेचे गुणगान करीत भाविकांनी मातेच्या जय जयकारात संपूर्ण परिसर मंगलमय केला. तर आयोजित करण्यात आलेल्या साई भंडाऱ्यालाही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारोंच्या संख्येने साई भक्तांनी प्रसादाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती. मंडळातर्फे आज संपूर्ण दिवसभर सत्यनारायणाची महापूजा, साईबाबांचा भंडारा आणि सच्चिदानंद आप्पा यांच्या साई भजनाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती मंडळाचे ट्रस्टी अरविंद कांबळे यांनी एसनाईनशी बोलताना दिली. आजचा जो कार्यक्रम आहे, आमचा 4 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही 4थ्या दिवशी जो आजचा शेवटचा साई भंडारा आहे, सकाळपासून आमचा जो प्रोग्राम चालू होतो तो साई भंडाऱ्यापासून चालू होतो. सत्यनारायणची पूजा याच्या अगोदर चालू असते आणि ते झाल्यावर आमचा महाभंडारा चालू होतो साईबाबांचा आणि संध्याकाळचा आमचा प्रोग्राम असतो तो साई भजनाचा कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये सच्चिदानंद आप्पांचे भजन असतात. तर ओम शिवसाई समिती ट्रस्टतर्फे वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यक्रमांची माहिती मंडळाचे ट्रस्टी मधुसूदन शर्मा यांनी एसनाईनशी बोलताना दिली. सबसे पहले तो मैं यहाँ पर उपस्थित जो सभी साई भक्त हैं उनको शुभेच्छा दूंगा कि ये 9वां वर्धापन दिवस है और इस ओम शिवसाई समिति ट्रस्ट में जो पूरे साल भर हमारे कार्यक्रम मनाए जाते हैं उसमें ये एक तो गणेशोत्सव है, महाशिवरात्रि है, तुलसी विवाह है, अपना हनुमान जयंती है और इसी तरह से ये वर्धापन कार्यक्रम में भी हम जो 4 दिन का कार्यक्रम करते हैं और सबसे बड़ा प्रोग्राम जो होता है वो एक लिए हमारे जो साईं जो हमारे गुरु ही हैं तो उनके नाम से हम गुरु पूर्णिमा कार्यक्रम मनाते हैं जिसमें सभी साई भक्त वहाँ पर उपस्थित होते हैं आशीर्वाद के लिए. और ये 4 दिन का जो कार्यक्रम अभी हम मना रहे हैं ये 9वां वर्धापन दिवस में, ये पहले दिन तो जो पूरी पूजा होती पूर्णाहुति होती है, उसके बाद दूसरे दिन जो है वो पालकी होती है, दत्त जयंती मनाई जाती है, तीसरे दिन माता की चौकी और चौथे दिन ये साई भंडारा और शाम में 7 बजे भजन का कार्यक्रम होता है साईं का जो सच्चिदानंद अप्पा द्वारा किया जाता है. तो ये कार्यक्रम लगातार हम मनाते आ रहे हैं और ये 9वें वर्ष में हमने इसको पदार्पण किया है और बस हम यही चाहते हैं कि सभी साई भक्त हमें आशीर्वाद दें कि हम इस कार्यक्रम को और अच्छे से अच्छा करें और इसको इसी तरह से आगे बढ़ाते रहें. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई.
भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी यांच्या महागर्जना सभेतील बॅनरबाजीतील ठाण्यातील उपमहापौर मिलिंद पाटणकर गायब. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नरेंद्र मोदी 22 डिसेंबर रोजी मुंबईत महागर्जना सभेकरिता दाखल होणार आहेत. या 22 डिसेंबरच्या कार्यक्रमाकरिता भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून ठाणे शहरात मोठमोठी होर्डिंग्स लावण्यात आली आहेत. होर्डिंगबाजी करून एखाद्या गोष्टीचे श्रेय लाटण्याकरिता ठाणेकर हे सदैव उत्सुक असतात. या सभेचे आवाहन नागरिकांना करण्याकरिता भाजपा कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनर्स लावले आहेत. या बॅनरमध्ये भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांसह ठाणे शहरातील पदाधिकाऱ्यांचे फोटोही झळकत आहेत. मात्र भाजपाचे नेते तसेच शहराध्यक्ष उपमहापौरपदी कार्यरत असलेले मिलिंद पाटणकर यांचा फोटो बॅनरमधून वगळण्यात आला आहे. यावरून भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामध्ये आपापसात गटबाजी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. तर भाजपा गटनेते संजय वाघुले यांनी असे काही नसल्याचे सांगत प्रकरणाची सारवासारव केली. देशामधल्या 4 विधानसभाच्या निवडणुका झाल्यानंतर देशभरात नरेंद्र मोदीजी यांनी जे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जो आवाज उठवला आहे आणि त्याची प्रतिक्रिया 4 राज्याच्या विधानसभेमध्ये मतदारांनी दिली. 4 राज्यात भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आता झालेले आहेत, दिल्लीचा अपवाद सोडून. आणि त्या 4 राज्यांच्या निवडणुकानंतर पहिल्यांदाच मुंबईमध्ये नरेंद्र मोदी यांचं आगमन होत आहे. आशिष शेलार निमंत्रक आहेत आणि मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये नरेंद्र मोदींच्या सभेसाठी जोरदार तयारी चालू झालेली आहे. त्यानिमित्ताने आम्ही ठाणे शहरातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते एक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सभेला आम्ही जाऊ आणि 1000 रिक्षा ड्रायव्हर ठाणे शहरातनं या सभेला जातील. मुंबईभर पुन्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांचे बॅनर लागलेले आहेत मुंबईच्या सभेच्या. शेवटी शहरामध्ये वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे. लोकांपर्यंत नरेंद्र मोदींची सभा राजकारणात काम करतो, त्याच्यामुळे बॅनर त्या ठिकाणी लावले आहेत. गडबाजी वगैरे कुठल्याही प्रकारची गडबाजी ठाणे शहरात नाही आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकमताने काम करतात, कुठल्या प्रकारची गडबाजी नाही. या सर्व प्रकरणामुळे उपमहापौर मिलिंद पाटणकर हे सध्या गायब आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, एसएन न्यूज ठाणे. शिवसेना शाखा क्रमांक 100 तर्फे तरुणांसाठी महाभारती आणि रोजगार मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न. शिवसेना शाखा क्रमांक 100चे शाखा प्रमुख दीपक सावंत यांच्यातर्फे मुलुंडकरांसाठी महाभरती आणि रोजगार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंड पूर्वेच्या राजे संभाजी सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांना तातडीने नोकरीच्या संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुलुंडमधील कित्येक विद्यार्थ्यांना नोकरीच्या शोधात भटकावे लागू नये, त्यांना मुलुंडमध्येच नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठीच या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असल्याची प्रतिक्रिया शाखा क्रमांक 100चे शाखा प्रमुख दीपक सावंत यांनी दिली. शाखा नंबर 100 तर्फे आम्ही जो कार्यक्रम घेतला आहे, आमचं शाखेचं मेन उद्दिष्ट म्हणजे जे आमच्या एरियामध्ये किंवा आमच्या मुलुंड ईस्टमध्ये वेस्टमध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना जॉब्स कुठे मिळतात हेच त्यांना माहिती नाही आहे. तर आम्ही हा एक चांगला उपक्रम घेतला आहे ज्यावरती बऱ्याच मल्टीनॅशनल कंपन्याज आहेत. जवळजवळ 10 मल्टीनॅशनल कंपन्याज आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 700-800 वॅकन्सीज आहेत. पण या वॅकन्सीजचा ॲक्च्युली त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. यासाठी आम्ही हा उपक्रम घेतला आहे. त्यासाठी जवळजवळ आता 250 कॅन्डिडेट्स आले आहेत आणि आता इंटरव्ह्यूज आले आहेत. त्याच्यापैकी जवळजवळ आत्तापर्यंत 15 जणांना तरी जॉब मिळाला आहे. आणि आमचा उपक्रम घेण्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाला जॉब मिळाला पाहिजे. गव्हर्नमेंट जॉब सोडून बाकीचे प्रायव्हेट जे मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्या जास्तीत जास्त मिळाव्यात ह्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. शासकीय स्तरावरील नोकरभरतीची उदासीनता, वाढती बेकारी यामुळेच मुलुंडमधील तरुणांसाठी महाभरती आणि रोजगार मार्गदर्शन शिबिर राबविल्याची माहिती उपविभाग प्रमुख महेंद्र वैती यांनी दिली. आमच्या शाखेमध्ये बऱ्याच तक्रारी आल्या की आपल्या मुलुंडला नोकर भरती नाही, बरीच मुलं बेकार आहेत. तर आम्ही शिवसेना शाखा क्रमांक 100च्या वतीने असं ठरवलं की आपण काहीतरी कायमस्वरूपी नोकरी देण्यासाठी एक काहीतरी शिबिर आयोजन करूया. ते करत असताना आम्हाला शाखेमध्ये अनेक मुलं विचारायला यायची. त्या माध्यमातून आम्ही हे 100 नंबर शाखेतर्फे शाखा प्रमुख दीपक सावंत आणि महेंद्र वैती उपविभाग प्रमुख आम्ही चर्चा करून असं ठरवलं की ते आपण एक मोठ्या प्रमाणात त्याला चांगला रिस्पॉन्स चांगला मिळाला. आज जवळजवळ 500च्या घरामध्ये मुलं आलेली आहेत. त्या मुलांना ऑन दी स्पॉट आम्ही बऱ्याचशा मुलांना त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन ऑन दी स्पॉट नोकऱ्यांचं अपॉइंटमेंट लेटर देतोय.
तर याला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. तर मुलुंडमध्येच नोकरीची संधी लाभल्याने उमेदवारांमध्ये उत्साह दिसत होता. त्यांनी अशी मोफत नोकरीची संधी मुलुंडमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवसेना शाखा क्रमांक 100चे आभार मानले. मला हा जॉब मिळाला आहे. मला सॅलरी 9.5 आहे आणि मी वेनसडेपासून जॉईन करणार आहे. मला आनंद झाला आहे की हा जॉब मला मिळाला आहे. खूपच आनंद झाला आहे आणि मी शाखेची म्हणजे शिवसेना शाखेची खूप आभारी आहे. मला चांदिवलीमध्ये जॉब लागलेला आहे. बॅक ऑफिस प्रोसेससाठी 8,500 रुपये स्टार्टिंग सॅलरी सांगितण्यात आली. त्यासाठी माझ्यासाठी ती खूप आहे आणि हे शिबिर खूप फायदेशीर ठरलं माझ्यासाठी. मी फर्स्ट टाईम अटेम्प्ट केला आणि त्याचमुळे पास झालेलो आहे. आता मला खूप छान वाटत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह उपेश शिरवडकर, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. मुलुंडमधील भाजपाचे नगरसेवक मनोज कोटक यांच्या प्रयत्नाने उभारलेल्या लाईटीच्या खांबांचा उद्घाटन सोहळा संपन्न. मनोज कोटक यांच्याच प्रयत्नामुळे गेली 15 वर्ष अंधारात असलेल्या राजा टॉवर, आशानगर रोड, साईदाम वासियांना रस्त्यावर लाईटची व्यवस्था उपलब्ध झाली. गेली 15 वर्षे या परिसरातील नागरिक त्रस्त होते. रात्रीच्या वेळी धोका पत्करून अंधारात ये-जा करावी लागत होती. पालिका प्रशासनाच्या वादात हा रस्ता अडकल्यानेच या रस्त्यावर लाईटची सुविधा उपलब्ध करता येत नव्हती. मात्र नगरसेवक मनोज कोटक यांनी प्रयत्न करून लोकांची समस्या सोडवली. 30 लाईटच्या खांबांमुळे सर्व परिसर उजेडाने उजळून निघाला आहे. तसेच या कामामुळे या परिसरातील 10,000 नागरिकांना फायदा झाल्याची माहिती नगरसेवक मनोज कोटक यांनी दिली. 15 साल से ये सड़क महानगर पालिका के कब्जे में नहीं, अलग अलग विकासकों ने काम करने के बाद इस पूरे परिसर में सड़क और गटर तीनों का प्रॉब्लम था और 15-16 साल से यहाँ पे बिजली के खंभे नहीं होने के कारण यहाँ के रहवासियों को काफ़ी दिक्कत का सामना करना पड़ता था. करीबन 10,000 के करीब बस्ती है बाजू में सालपा देवी को मिला के, और इन सभी रहवासियों को अंधेरे में आना जाना पड़ता था. हमने इस सड़क को पब्लिक रोड डिक्लेयर कराया और आज आप देख रहे हैं कि तारा सिंह जी के आशीर्वाद से ये MACB ने भी 30 खंभे लगा दिए, जिसके कारण इस परिसर में अब रोशनी रहेगी.
तर नगरसेवक मनोज कोटक यांच्याच प्रयत्नामुळे साईधाम, राजा टॉवर, आशानगर, सालपादेवी पाडा येथील हजारो नागरिकांना रात्रीच्या वेळी निर्भयपणे बाहेर फिरण्याची संधी प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया आमदार सरदार तारासिंग यांनी S9शी बोलताना व्यक्त केली. आज नगर, विक्टोरिया, सरयूपाड़ा सभी एरिया में जहां 15 साल से लाइट नहीं था, रोड बराबर नहीं था, कई बार मैंने प्रयास किया यहाँ लाइट लगाने का, परंतु जब तक रोड BMC का नहीं होता, पब्लिक रोड नहीं होता, तब तक लगा नहीं सकते थे. अब मनोज कोटक के आ जाने से रोड पब्लिक रोड बन गया और लगभग 30 खंबे लगाकर आशा नगर को रोशनी के अंदर रख दिया. पूरी रोशनी चारों तरफ हो गई. सल्फा देवी के लोग भी यहाँ से जा सकते हैं, विक्टोरिया के भी जा सकते हैं और सारे लोगों को अभी लाइट के अंदर रहने का एक स्वच्छ अच्छा अवसर प्राप्त हुआ है. और मैं समझता हूँ कि इनकी जो सबसे बड़ी तकलीफ थी वो आज दूर हो गई. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. ठाण्यात राबोडी सरस्वती शाळेत शिपायाने केला विद्यार्थ्यावर अत्याचार. ठाणे राबोडी येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थी सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या शाळेच्या शिपायाने अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मल्लेश तोपन्ना सोनावणे हा याच शाळेत 22 वर्षापासून शिपाई म्हणून काम करतो. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर मल्लेशने शाळेच्या प्रसाधनगृहात त्याच्यावर अत्याचार केला. घरी आल्यानंतर या मुलाला त्रास होऊ लागल्यानंतर हा प्रकार पालकांना समजला. पालकांनी त्वरितच या अनैतिक प्रकाराची तक्रार राबोडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. या शिपायाला राबोडी पोलिसांनी अटक केली. तर गैरकृत्यामुळे घाबरलेल्या पालकांनी मुलांच्या सुरक्षेविषयी शाळा प्रशासनाकडे विचारणा केली. दरम्यान विद्यार्थ्याची वैद्यकीय चाचणी केली असता त्या मुलावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. परिवहन समितीच्या निवडणुकीवरून शिवसेना व लोकशाही आघाडीत हाणामारी, तर शिवसेनेचे शैलेश भगत यांचा काँग्रेसला पाठिंबा. तर भांडूपमध्ये शिवसेना शाखा क्रमांक 109 तर्फे किल्ले बक्षीस वितरण सोहळा संपन्न. तर मुलुंडमध्ये भाजपा नगरसेवक मनोज कोटक यांच्या प्रयत्नांना यश, रस्त्यावर उभारले लाईटीचे खांब. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.